नमस्कार मित्रांनो, आज आहे 8 जुलै 2024। मित्रांनो, आजपासून पुढील 4 दिवस राज्यामध्ये पावसाची संततधार असणार आहे। आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, कोणत्या ठिकाणी मुसळधार तर कोणत्या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा। व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर आज आहे 8 जुलै 2024। आज मित्रांनो दुपारनंतर या ठिकाणी कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण या ठिकाणी विदर्भापासून पाहू। विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 11ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज पावसाची संततधार आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते। वाशिम या ठिकाणी, यवतमाळ, अकोला, आर्वी, पुसद या संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, उमरेड, वणी, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील प्रचंड पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। माजलगाव, परळी, परभणी, जिंतूर, हिंगोली या ठिकाणी, जालना, नांदेड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील अहमदपूर, उदगीर या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील परांडा, भूम, वाशी, कळंब या भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट दिलेला आहे। या ठिकाणी जबरदस्त स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तुळजापूर, धाराशिव, वैराग या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतो। मित्रांनो, एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे। सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। नगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। नगर, पाथर्डी या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। तसेच श्रीगोंदा तालुक्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। जामखेड, कडा, आष्टी या भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड पावसाचा जोर वाढणार आहे। पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच नाशिक, मालेगाव या ठिकाणी, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। खास करून मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज आपल्याला प्रचंड पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मालेगाव, मनमाड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय। तर कोकणपट्टीचा जो विचार केला तर या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये देखील आज दिवसभर पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आज संपूर्ण राज्यामध्येच मित्रांनो आज आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। तुरळक ठिकाणी मध्यम तर बऱ्याचशा ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।